तुळजापूर रोडवरील स्वामी हरिहरानंद आश्रमात माता गीता भारती यांच्या सानिध्यात गुरुपौर्णिमेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभही करण्यात आला। रविवारी गुरुपौर्णिमा होती। सोलापूर शहर परिसरात यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। तुळजापूर रोडवरील स्वामी हरिहरानंद आश्रमात देखील गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। माता गीता भारती यांच्या प्रमुख सानिध्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। भक्तगण मोठ्या संख्येनं गुरुपौर्णिमेच्या या सोहळ्यात सहभागी झाले होते। धार्मिक कार्यक्रमांनी अवघं वातावरण चैतन्यमय भक्तिमय बनलं होतं। सर्वांच्या कल्याणासाठी संकल्प देखील यावेळी सोडण्यात आला। गुरुपाद महापूजा सोहळा अत्यंत भक्तिभावानं पार पडला। असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीनं आश्रमात भक्तिसागराला जणू उधाण आलं होतं। या संदर्भात गीता जक्कल तसंच विजया वड्डेपल्ली यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना माहिती दिली। गीता भारतीजी यांच्या उपस्थितीत शेकडो जणांच्या सहवासात गुरुपौर्णिमा अतिशय आनंदाने जल्लोषरित्या साजरा करीत आहोत आणि सकाळीच 8 वाजता स्वस्ती वाचन करण्यात आला, तिलक करण्यात आलेले आहे। माताजींच्या उपस्थितीत सर्वांचे संकल्प सोडण्यात आलेले आहे की भावी आयुष्य एकदम यशस्वीरित्या व्हावं, आयुर आरोग्याने सुसंपन्नतेने यशस्वीरित्या राहावं असे संकल्प सोडण्यात आलेले आहे आणि महापादपूजांचा सहस्रार्चना करण्यात आलेली आहे। या सोलापूर शहरामध्ये माताजींचे भक्त अनेक हजारोच्या संख्येने या ठिकाणी त्यांच्या भक्तांना जे दुःख दीन आहेत अशा लोकांच्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पण त्या नेहमी त्यांच्या आशीर्वादारूप त्यांना आशीर्वाद देत असतात। म्हणून यांचे भक्तगण या ठिकाणी अनेक जण या पुरी या संप्रदायामध्ये वाढत आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून मी सर्व गुरु ज्या भक्तांनी गुरु केलेल्या अशा गुरु भक्तांना आमच्या परिवाराच्या वतीने, या आश्रमाच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करते। दरम्यान स्वामी हरिहरानंद एज्युकेशनल सोसायटी संचलित स्वामी हरिहरानंद व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचा शुभारंभ मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे, उद्योगपती बाबू चव्हाण आदींसह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। व्यवसाय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून युवकांना दर्जेदार तंत्रशिक्षण मिळावं, त्यांना रोजगार प्राप्त होऊन ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत या उद्देशानं व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची सुरुवात करण्यात आली असून याचा शुभारंभ गुरुपौर्णिमेचा शुभमुहूर्त साधून करण्यात आला। खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे आणि महेश कोठे यांनी याबाबत मनापासून आनंद तसंच समाधान व्यक्त करताना अशा प्रकारचे अभ्यासक्रम काळाची गरज असल्याचं म्हटलं आणि याचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं। गुरुपौर्णिमेनिमित्त इथं इतकी लोक भाविक जमतात आणि त्याच वेळेला इथल्या स्वामी हरिहरानंद या आश्रमांच्याकडून इथं वेगवेगळ्या तांत्रिक टेक्निकल डिप्लोमाच्या फॅकल्टीज इथं उघडण्यात आलेल्या आहेत। आपल्या इथे शिक्षणाच्या प्रचंड सोयी आहेत, मुलंही हुशार आहेत आणि त्यांना बाहेर कुठेही जायची गरज नाही आहे। अशा तऱ्हेचं सोलापूरच्या लगतच निसर्गरम्य वातावरणामध्ये रोड टच असं एक मोठं इन्स्टिट्यूट इथं उभारत आहे आणि तेही या संस्थेमार्फत उभारत आहे। त्याचा जास्तीत जास्त लाभ इथल्या सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपला विकास साधावा। या संस्थेला मी मनपूर्वक हरिहरानंद संस्थेच्या वतीने जे टेक्निकल इन्स्टिट्यूट या ठिकाणी उद्घाटन होत आहे ते पाहिल्यानंतर खरोखरच मनापासून आनंद होतोय की आज काळाची गरज आहे। व्होकेशनल ट्रेनिंग ही काळाची गरज आहे। आज आपण बघतोय मोठमोठ्या डिग्री घेतलेल्या लोकांना सुद्धा आज नोकरी मिळत नाही, परंतु व्होकेशनल ट्रेनिंग घेतलेल्या लोकांना लगेचच हाताला काम मिळू शकतं आणि त्यामुळे अशा आश्रमच्या माध्यमातून गरीब लोकांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे व्होकेशनल ट्रेनिंग अतिशय महत्त्वाचे आहेत। मी गीता भारतीजी मातांना
मनापासून त्यांना हे करेन की त्यांनी फार चांगला उपक्रम, खरं तर हे असे उपक्रम मला वाटतं कुठले साधू संत घेत नाहीत, परंतु केवळ 2-2.5 महिन्यामध्ये इतकं मोठं इन्स्टिट्यूट या ठिकाणी उभा करण्याचं काम गीता भारती माताच्या सर्व शिष्य मंडळांनी या ठिकाणी उभा केलं. त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या प्रसंगी शाहू शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वामी हरिहरानंद आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तीचा जणू महापूरच आला होता.